नमस्कार मित्रांनो, नरसिंह किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतली माहिती खूप महत्त्वपूर्ण वाटत असेल तुम्हाला, त्याचा तुम्हाला यूज होणार असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून जा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचा आपण व्हिडिओ बघणार आहोत MSN 1 मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट मध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। फरक स्पष्ट करा विचारला जातो। गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर, त्यातला आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे। हा मागच्या परीक्षेला एकदा विचारलेला आहे, एकदा दोनदा विचारलेला आहे, तर आपल्याला तो लिहिता आला पाहिजे म्हणून आजचा व्हिडिओ बनवला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर यातला डिफरन्स बघूया। आता गॅस्ट्रिक अल्सर म्हणजे जठराचा अल्सर हा जठराच्या लेसर कर्वेचरवर असतो। म्हणजे जठराचा अल्सर हा जठराच्या लेसर कर्वेचरवर असतो। डिओडिनल अल्सर म्हणजे डिओडिनम जो भाग आहे, डिओडिनमच्या सुरुवातीच्या भागावर डिओडिनल अल्सर हा असतो। असे फरक आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे फरक, जठराचा अल्सर हा 50 ते 60 वर्षाच्या लोकांना होण्याचे प्रमाण जास्त आहे। जठराचा अल्सर हा 50 ते 60 वर्षाच्या लोकांना होण्याचे प्रमाण जास्त आहे। तर डिओडिनल अल्सर हा 30 वर्षावरील रुग्णांना होऊ शकतो। डिओडिनल अल्सर हा 30 वर्षावरील रुग्णांना होऊ शकतो। तर पहिली गोष्ट म्हणजे 5 मार्काला प्रश्न विचारला जातो, 10 फरक आपल्याला लिहिता आले पाहिजेत। त्याच्यानंतर किंवा लिहायचे आहेत। तिसरा आहे हा अल्सर लवकर भरून येऊ शकतो। हा अल्सर काय लवकर भरून येऊ शकतो। हा अल्सर दीर्घकालीन असतो व लवकर भरून येत नाही। हा अल्सर कसा आहे, दीर्घकालीन असतो व लवकर भरून येत नाही। त्याच्यानंतर गॅस्ट्रिक अल्सर असेल तर पोटदुखी ही डाव्या एपिगॅस्ट्रिक भागात असते। म्हणजे गॅस्ट्रिक अल्सर असेल ना तर पोटदुखी कुठे असते, डाव्या एपिगॅस्ट्रिक भागात असते। तर डिओडिनल अल्सर असेल तर पोटदुखी ही उजव्या एपिगॅस्ट्रिक भागात असते। डिओडिनल अल्सरला पोटदुखी कुठल्या असते, एपिगॅस्ट्रिक भागात असते। तर तुम्हाला फरक लक्षात घ्यायचा आहे आणि लिहायचा आहे। त्याच्यानंतर गॅस्ट्रिक अल्सरमध्ये पोटदुखी ही जेवणानंतर लगेच सुरू होते। 5वा फरक आहे, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये पोटदुखी ही जेवणानंतर लगेच सुरू होते। तर डिओडिनलमध्ये पोटदुखी ही जेवणानंतर 1-2 तासांनी सुरू होते। डिओडिनलमध्ये काय होतं, पोटदुखी जेवणानंतर 1-2 तासांनी सुरू होते। त्याच्यानंतर 6वा फरक आहे, यामध्ये वजन कमी होते। यामध्ये वजन पोट दुखत असतं त्याच्यामुळे पेशंट रुग्ण खात नाहीत, त्याच्यामुळे वजन कमी होतं। तर यामध्ये काय होतं, डिओडिनल अल्सरमध्ये यामध्ये वजन वाढते। ओके। त्याच्यानंतर 7वा फरक आहे, करपट ढेकर येतात, आंबट तिखट गुळण्या घशात येतात। तर ह्याच्यामध्ये सुद्धा करपट ढेकर येतात, आंबट तिखट गुळण्या म्हणजे येतात। सेम फरक आहे दोघांमध्ये, सेमच हे आहे। त्याच्यानंतर आहे 8वा, जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडचे प्रमाण वाढते। अतिमद्यपान, अतिधूम्रपान करणाऱ्या लोकांना गॅस्ट्रिक अल्सर होतो। जठरामध्ये हायड्रोक्लोरिक म्हणजे ॲसिडचे प्रमाण वाढणे, अतिमद्यपान, अतिधूम्रपान करणाऱ्या लोकांना गॅस्ट्रिक अल्सर होतो। तर हायड्रोक्लोरिक ॲसिडचे ह्याचे प्रमाण वाढते। तिखट, तेलकट इत्यादी पदार्थ ह्याच्यामध्ये पण सेमच आहे। तिखट तेलकट पदार्थ खाणे किंवा लेडीजमध्ये म्हणजे प्रीमेनोपॉज, पोस्टमेनोपॉज होण्याचे चान्सेस जास्त असतात। ओके, तर असं फरक आहे। त्याच्यानंतर 9वा फरक आहे, स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असते। प्री आणि पोस्टमेनोपॉज स्त्रियांमध्ये आढळून येतो। स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो, कारण ते अतिमद्यपान, धूम्रपान, तेलकट तुपकट असे पदार्थ खातात, अति तिखट। त्याच्यानंतर इथे सुद्धा स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण जास्त असतं। त्याच्यामध्ये 10वा, यामध्ये रक्ताची उलटी होते। यामध्ये काय होतं, रक्ताची उलटी होतं। तर यामध्ये मलिना कॉमन आहे। मलिना यामध्ये डिओडिनल अल्सरमध्ये कॉमन आहे। त्याच्यानंतर 11वा आहे, यामध्ये औषधोपचार व प्रतिबंधक उपाय करून बरा होऊ शकतो, नाही झाले शस्त्रक्रिया। यामध्ये काय होतं, अल्सर म्हणजे जखम होते त्या भागाला, तर यामध्ये औषधोपचार व प्रतिबंधक उपाय करून हा आजार बरा होऊ शकतो, नाही झाले शस्त्रक्रिया करावी लागते। यामध्ये सुद्धा औषधोपचार याने बरा नाही झाला तर शस्त्रक्रिया करावी लागते। पण ह्यामध्ये काय अजून तुम्ही लिहू शकता, रुग्णांना उलट्या वगैरे याचे उलट्या होतात, रक्ताच्या उलट्या वगैरे होतात। तर हे किंवा मलिना म्हणजे असे तुम्ही फरक लिहू शकता। तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।